नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आपण मागील प्रश्नपत्रिका 5 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका युनिट वाइज पाहत आहोत आणि आजचा व्हिडिओ हा युनिट 2 किंवा युनिट दुसरं रिसर्च ॲप्टिट्यूड यावरती आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूडचे मागील 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहा, आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, येथे आहे 6 नंबर। तुम्ही म्हणता सर इथे 1 नंबर का नाही टाकला, 2 नंबर का नाही टाकला? तर ही प्रश्नपत्रिका जशी तुम्हाला ही 27 डिसेंबर 2020 ला मिळाली होती आणि त्यामध्ये जो सिक्वेन्स आहे हा तोच सिक्वेन्स आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा, सॉक्रेटिसने सत्यशोधनाची डॅश डॅश पद्धती दिली। ए प्रायोगिक, बी निरीक्षण, सी चिकित्सा की डी संवाद। ओके, तुम्हाला काय वाटतं याचं करेक्ट उत्तर काय असावं? विचार करा। याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो डी संवाद किंवा डायलॉग। प्रायोगिक संशोधनाचा हेतू डॅश डॅश हा असतो। द एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू ए चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, बी चलांचे वर्णन करणे, सी सिद्धांताच्या उपयोजनेचा अभ्यास करणे की डी प्रघात ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे। तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे। सी स्टडी द ऍप्लिकेशन ऑफ थिअरी। 8वा, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना डॅश डॅश असे म्हणतात। ए उद्दिष्ट, बी परिसीमा, सी गृहीतके की डी परिकल्पना। ओके, तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी परिसीमा किंवा डी लिमिटेशन। त्यानंतर बघा, चौथा प्रश्न म्हणजेच आपला 9वा प्रश्न इकडचा। कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतमान आणि डॅश डॅश सारखे असतात? ओके, तर याचं पर्याय आहेत ए मध्यमान, बी मध्यांक, सी चतुर्थक विचलन, डी प्रमाण विचलन। तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी मध्यांक किंवा मेडियन। प्रश्न 10वा म्हणजे आपला 5वा। एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधक लिहितो, हे डॅश डॅश आहे। ए नैतिक, बी अनैतिक, सी मान्य, डी योग्य। तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे अनैतिक, अनइथिकल। 26 सप्टेंबर 2021। डाव्या बाजूलाही तुम्हाला दिलेला आहे प्रश्न कोणत्या वर्षी विचारला गेलेला आहे आणि त्याचे डिटेल्स। चला, एक संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण डॅश डॅश हा आहे। ए वक्तशीरपणा, बी बुद्धिमत्ता, सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची की डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काय उत्तर असू शकते याचं? तर याचं करेक्ट उत्तर आहे सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च। नेक्स्ट 7 पहा, गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास डॅश डॅश असे म्हणतात। ए सांकेतिकरण किंवा कोडिंग, बी टिपण काढणे मेमोइंग, सी निसंकेतीकरण डिकोडिंग, डी सूचना करणे। तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं? थोडंसं विचार करा। तर याचं करेक्ट उत्तर आहे बी टिपण काढणे मेमोइंग। त्यानंतर पुढे पहा 8वा म्हणजे आपला 3रा। शैक्षणिक संपादन हे चल डॅश डॅश श्रेणीवर मोजले जाते। काय वाटतं तुम्हाला? ए नामांकन, बी अंतर, सी गुणोत्तर की डी क्रमांकन। तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे अंतर किंवा इंटरवल। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण। जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅश डॅश हे असेल। काय वाटतं तुम्हाला? ए मध्यमान, बी मध्यांक, सी बहुलक का डी विस्तार। काय उत्तर असेल? त्याचं करेक्ट उत्तर आहे मध्यांक किंवा मेडियन। पुढचा प्रश्न, संशोधन लेख रिसर्च पेपर वर आधारित असतो डॅश डॅश वर आधारित असतो। ए प्राथमिक माहिती, 2 दुय्यम माहिती,
3 वर्णनात्मक माहिती आणि त्याचे पर्याय आहेत ए केवळ 1, बी केवळ 2, सी 1 आणि 2, डी 2 आणि 3. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचे काय उत्तर असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1 आणि 2. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात. 26 मार्च 2023 ची प्रश्नपत्रिकेमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडवर येणारे प्रश्न पाहूयात. पहा पहिला प्रश्न, संशोधकाच्या ठाई डॅश डॅश असलीच किंवा असलेच पाहिजे. काय असले पाहिजे? ए संशोधन अभिवृत्ती, बी संशोधन अभियोग्यता, सी संशोधनाबाबतची माहिती, डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. तुम्हाला काय वाटतं काय उत्तर असेल? त्याचं करेक्ट उत्तर आहे बी संशोधन अभियोग्यता, रिसर्च ॲप्टिट्यूड. त्यानंतर पुढचा प्रश्न, गुणात्मक संशोधनातील डॅश डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे मेमोइंग असे म्हणतात. त्याचे पर्याय आहेत पहा, ए चिंतनशील टिपा, बी स्मरण टिपा, सी आकलन टिपा, डी संशोधन टिपा. तुम्हाला काय वाटतं याचं करेक्ट उत्तर काय असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ए चिंतनशील टिपा किंवा रिफ्लेक्टिव्ह नोट्स. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश डॅश हे असेल. कोणते असू शकतं? तुम्हाला काय वाटतं बघा, ए संपादन कसोटी, बी नैदानिक कसोटी, सी प्रमाणित कसोटी, डी उत्तर कसोटी पोस्ट टेस्ट. तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नैदानिक कसोटी, डायग्नोस्टिक टेस्ट. पुढचा प्रश्न, जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम डॅश डॅश असेल. तर पहा, ए विस्तार, बी चतुर्थक विचलन, सी सरासरी विचलन की डी प्रमाण विचलन. याचं करेक्ट उत्तर थोडंसं विचार करा काय असू शकेल. तर याचं करेक्ट उत्तर आहे बी चतुर्थक विचलन, क्वार्टल डेविएशन. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॅश डॅश वर ठरते. कशावर ठरते? काय आयडिया आहे का? बघा, ए प्रकाशक, बी इम्पॅक्ट फॅक्टर, सी सायटेशन इंडेक्स की डी जर्नलची छपाई. काय असू शकतं? याचा करेक्ट उत्तर आहे तुम्हाला माहित असेल कदाचित इम्पॅक्ट फॅक्टर बी. त्यानंतर बघा पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊयात. 7 एप्रिल 2024 मध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडवर येणारे प्रश्न. पहिला प्रश्न पहा, डॅश डॅश हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. ए संख्यात्मक प्रदत्तावर डेटावर भर, बी संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, सी अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन, डी प्रायोगिक पद्धतीचे आराखड्यास पक्के. तुम्हाला काय वाटतंय याचं काय उत्तर असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी अर्थांचे आणि अनुभवाचे सखोल शोधन, सी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ए अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, बी अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, सी व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे आणि डी संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन. तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असेल करेक्ट? तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे बी अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. पहा बी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डॅश डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. कोणाला म्हणतात? थोडंसं विचार करा बघा. ए लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचे संदर्भ, बी माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग, सी कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग, डी समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तुम्हाला काय वाटतं याचं करेक्ट उत्तर काय असू शकतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे बी माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग, बी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. कशात आहे? तुम्हाला काय वाटतं? बघा, ए साहित्यिक चोरी वाङ्मय चौर्य म्हणजेच प्लेगॅरिझम, बी बनावटपणा
सी चुकीचे अर्थ निर्वचन, डी पक्षपाती नमुना निवड. तुम्हाला काय वाटतं याचं करेक्ट उत्तर काय असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे बनावटपणा, फॅब्रिकेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. शोध निबंधांमध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. काय वापरलं जात असेल? काय आयडिया बघा. ए सांख्यिकी सॉफ्टवेअर, बी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, सी स्प्रेडशीट सॉफ्टवेअर की डी प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तुम्हाला काय वाटतं याचं करेक्ट उत्तर काय असेल? याचं करेक्ट उत्तर आहे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. त्यानंतर पहा शेवटची प्रश्नपत्रिका रिसेंटली झालेली पहा. 15 जून 2025 रिसर्च ॲप्टिट्यूड. प्रश्न पहिला तो आहे, आता पहा, डॅश डॅश हा संशोधन प्रकार नाही. तर ए काय वाटतं तुम्हाला बघा. ए वर्णनात्मक संशोधन, बी शोधात्मक संशोधन, सी कारणात्मक संशोधन की डी व्यक्तिनिष्ठ संशोधन. तर पहा आपल्याला जी आन्सर की सेट भवनने दिलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी 9 हा पर्याय निवडला आहे. त्याचा अर्थ असा आहे नो ऑप्शन इज करेक्ट ऑर द क्वेश्चन इज रॉंग. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला त्यांनी इथं दिलेलं नाही. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पहा तो आहे डॅश डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. ए प्राथमिक डेटा गोळा करणे, बी प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, सी सर्वेक्षण आयोजन करणे की डी शोध निबंध लिहिणे. तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असेल? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, बी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. डॅश डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. कोणता आहे? ए संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णतः काढून टाकणे, बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे, सी वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यांवरील विश्वास यांना प्राधान्य देणे की डी संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असेल करेक्ट? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी डीओआय या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असा आहे. काय आहे डीओआयचं? स्वारस्य दस्तावेज, बी माहिती निर्देशिका, सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर की डी डेटाबेसचे एकात्मिकीकरण. तुम्हाला काय वाटतंय? तर याचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, सी. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. तुम्हाला काय वाटतंय? ए ऋणनिर्देश, बी साहित्यिक चोरी, सी लेखकत्व की डी विशेषता. तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर? बघा विचार करा. तर याचं करेक्ट उत्तर आहे डी विशेषता, ॲट्रिब्युशन. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.